बुलढाणा जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाने तडाखा दिलेला आहे आणि यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकाचं नुकसान झालेलं आहे। मी सध्या खंडाळा शिवारातील या गव्हाच्या शेतामध्ये आहे। काल जो वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला, रात्री सुद्धा वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आणि यापूर्वी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीचा फटका जो आहे तो शेतकऱ्यांच्या पिकांना बसला होता। मध्यरात्री जो वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटामध्ये जो पाऊस झालाय त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं आपल्याला दिसतंय। मी सध्या या शेतामध्ये जर का पाहिलं तर हे चिखली तालुक्यातल्या खंडाळा शिवारातील गव्हाचं शेत आहे आणि अक्षरशः गहू जो आहे तो या ठिकाणी झोपलेला आहे। मोठं नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांचं झालेलं आहे। गव्हासोबतच ज्या शेतकऱ्यांनी कांदा लागवड केलेली असेल किंवा आंबा असेल किंवा भाजीपाला असेल त्या पिकांचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं चित्र जे आहे ते सध्या या ठिकाणी आहे। मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पाऊस गारपीट झाली होती, त्यावेळी सुद्धा शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठं नुकसान जे आहे ते झालं होतं। जवळपास 6,500 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांना मोठा फटका जो तो अवकाळीचा या ठिकाणी बसलेला आहे। तात्काळ या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने करावे आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जी आहे ती बुलढाणा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे। कॅमेरामन निलय देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।